ब्रेकनंतर एक मोठी बातमी आपण बघूया। मुंबई विमानतळावरती 2 विमानांची धडक झालेली आणि सुदैवाने यात मोठी दुर्घटना टळलेली आहे। एअर इंडिया आणि इंडिगो कंपनीच्या विमानांच्या पंखांची एकमेकांना धडक बसली। दोन्ही विमानातील प्रवासी मात्र सुखरूप आहेत। मोठी बातमी आपण बघतोय। मोठी दुर्घटना टळलेली आहे, मात्र मुंबई विमानतळावरती 2 विमानांची धडक झाली। सुदैवाने मोठी दुर्घटना टळलेली आहे। एअर इंडिया आणि इंडिगो कंपनीच्या विमानांच्या पंखांची एकमेकांना धडक बसलेली आहे, मात्र दोन्ही विमानातील प्रवासी जे आहेत ते अगदी सुखरूप आहेत। एक विमान एअर इंडियाचं होतं तर दुसरं इंडिगो कंपनीचं होतं। या दोन्ही विमानांची हा आता फोटो एक समोर आला, ज्यामध्ये आपण बघतोय त्याचे जे पंख आहेत ते एकमेकांना धडकल्याची माहिती समोर येते आहे। मात्र या दोन्ही विमानांमधले जे प्रवासी आहेत ते सगळे प्रवासी सुखरूप आहेत। मुंबई विमानतळावरती सगळी घटना घडली। 2 विमानांची धडक झाली। एअर इंडियाचं एक विमान आहे आणि दुसरं विमान आपण बघतोय ते इंडिगो कंपनीचं आहे। या दोन्ही विमानांची एकमेकांना धडक बसली। विमानांच्या पंखांची खरं तर एकमेकांना धडक बसली, मात्र दोन्ही विमानातील सगळे प्रवासी हे सुखरूप आहेत। कोणालाही यामध्ये इजा झालेली नाहीये। एअर इंडियाचं विमान AI2732 मुंबईहून कोइंबतूरला जाण्यासाठी पुशबॅक म्हणजे पार्किंगमधून बाहेर येण्याची प्रक्रिया त्यावेळेला सुरू होती आणि त्याच वेळेला हैदराबादहून मुंबईला दाखल झालेलं इंडिगोचं जे विमान आहे 6E791 हे लँडिंगनंतर टर्मिनलच्या दिशेने टॅक्सीवेवरून जात होतं आणि दरम्यान दोन्ही विमानांच्या पंखांचे कोपरे हे एकमेकांना घासलेले आहेत। सुदैवाने कोणतीही मोठी दुर्घटना यात घडलेली नाहीये, मात्र एअर इंडियाचं विमान आणि इंडिगोचं विमान या दोन्ही विमानांच्या पंखांची एकमेकांना धडक बसली। ते दोन्ही पंख एकमेकांना घासलेले आहेत। एअर इंडियाचं विमान जे आहे ते मुंबईहून कोइंबतूरला जात होतं, त्यासाठी पुशबॅक म्हणजेच पार्किंगमधून बाहेर येण्याची प्रक्रिया सुरू होती आणि त्याच वेळेला हैदराबादहून मुंबईत दाखल झालेलं इंडिगोचं जे विमान आहे ते लँडिंगनंतर टर्मिनलच्या दिशेने टॅक्सीवेवरून जात होतं।